अंजलीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिची आजी व बाबा खूप रडत होते आणि आईसुद्धा खूप दुःखी होती. काही वेळात त्या दवाखान्यातील नर्स बाहेर आली आणि सगळ्या लोकांकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने विचारलं, काय झालं आहे सगळ्यांना? ती नर्स आजीजवळ जात म्हणाली, तुम्ही सगळे का रडताय? तुम्हाला तुमच्या मुलाच्या नंतर मुलगी झाली आहे. तिला आधीच 3 भाऊ आहेत. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत आहे? तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे. मग तेव्हा आजी डोळे पुसत म्हणाली, पण तिच्या नशिबाची भीती वाटते. कारण मुली खूप चांगल्या गोड असतात आणि म्हणूनच त्यांच्या वाट्याला येणारं दुःख पाहणं खूप कठीण असतं. अंजलीच्या घरचे त्या दुःखात इतके बुडाले होते की मुलगी झालीये, पण कळत नाही तिचं नशीब कसं असेल. भविष्यात लोक काय वागणूक देतील तिला, काही माहिती नाही. म्हणून आम्ही दुःखी आहे. अंजलीच्या जन्माच्या वेळी घरात कोणीही आनंदी नव्हतं. जरी अंजली 3 मुलांच्या नंतर जन्मलेली होती तरी घरात आनंद नव्हता. असाच वेळ पुढे निघून जात होता. अंजली मोठी झाली तेव्हा ही गोष्ट अंजलीच्या मावशींनी तिला सांगितली होती. अंजलीच्या घरच्यांनी तिला खूप प्रेमाने वाढवले होते व तसेच प्रेम, माया तिची मावशी देखील तिच्यावर करत होती. तिच्या मावशीला अपत्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी अंजलीलाच आपली मुलगी मानलं होतं. म्हणूनच ते पाहत होते की अंजलीचं लग्न एका श्रीमंत घरात होईल आणि ती त्या श्रीमंत घरची सून होईल. त्यानंतर अंजलीसाठी खूप लग्नाचे प्रस्ताव आले, पण सगळे त्यांच्यासारखे मध्यमवर्गीय कुटुंबाचे होते. म्हणून अंजलीच्या मावशीने कोणत्याही स्थळाला पसंती दिली नाही. तर ती म्हणायची की माझी अंजली किती सुंदर आहे, तर तिचं लग्न अशा घरात करणार जिथे माझी अंजली राणीसारखी राहील आणि राजासारखं राज्य करेल. यासाठी अंजलीच्या मावशीने एका लग्न ठरवणाऱ्या व्यक्तीस मोठी रक्कम दिली की अंजलीसाठी श्रीमंत घरातील स्थळ शोधून आणावं. त्या दिवशी अंजली थकून दमून ट्रेनचा प्रवास करून घरी आली. ती फ्रेश झाली आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे गेली. त्यावेळी आई आली आणि म्हणाली, अंजली, मी तुझीच वाट पाहत होते. लवकर फ्रेश हो आणि कपडे बदल आणि हो, छानसं आवरून देखील घे आणि बाहेर ये. अंजली काही वेळाने बाहेर आली तर तिच्या मावशीसोबत 2 स्त्रियांना बसलेलं पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली. त्यातील एक स्त्री अंजलीला नीट पाहत होती. मग तिने अंजलीला जवळ बोलावलं आणि प्रेमाने मिठी मारली. तेव्हा तिला समजलं की त्या तिला लग्नासाठी पाहायला आलेल्या आहेत. मग अंजली थोडी घाबरून तेथून निघून खोलीत गेली. पण खोलीतही त्या स्त्रियांचा आवाज ऐकू येत होता. त्या म्हणत होत्या, आम्हाला घर किंवा घराणं पाहायचं नव्हतं, फक्त आम्हाला मुलगी सुंदर हवी होती. तुमची मुलगी आम्हाला आवडली आहे, ती खूप सुंदर आहे. खोलीत अंजली विचार करू लागली, लग्न ही काही सोपी गोष्ट नव्हती. ती समजदार मुलगी होती. तिच्या दृष्टीने लग्न म्हणजे एक ठाम वास्तव सत्य होतं. तिच्या आईवडिलांचं एक कर्तव्य होतं जे त्यांना नक्कीच पूर्ण करायचं होतं. अंजलीला कोणाच्या घरात जाऊन स्थिर व्हायचं होतं आणि आयुष्य एका मार्गाने चालायचं होतं. अंजलीच्या मावशीची अंजलीच्या लग्नाविषयी खूप स्वप्ने, आशा होती आणि आता त्यांची इच्छा पूर्ण होताना दिसत देखील होते. अंजलीसाठी एक श्रीमंत घरातील स्थळ आलं आणि मुलाच्या कुटुंबाने म्हटलं की आम्हाला हुंडा नको आणि महागडे दागिने वस्तू पण नको. फक्त आम्हाला आमच्या मुलासाठी प्रेम हवं आहे. सुंदर मुलगी पाहिजे होती, ती मिळाली आहे. पण अंजलीचं मन थोडं चिंतित झालं. असा विचार करून की ती आता लहानपणापासून ज्यांच्यासोबत घरच्यांसोबत हसत खेळत वाढली होती आणि आता त्यांना सोडून ती दूर जाणार होती. तिचा स्वतःचं वेगळा संसार सुरू करणार होती. मग दोन्ही घराकडे लग्नाची तयारी सुरू झाली आणि अखेर तो दिवसही आला जेव्हा खूप छान पद्धतीने अंजलीचं लग्न करून दिलं गेलं आणि अंजली तिच्या नवऱ्यासोबत सासरी निघून गेली. आज तिच्या बाबांनी कन्यादान केलं होतं. तेव्हा अंजलीच्या बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला खूप शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थना केली व त्यांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. तेव्हा अंजलीचं मन भरून आलं. त्या क्षणी पहिल्यांदा तिला असं वाटलं की तिच्या हातातून काहीतरी निसटून जात आहे. अंजली सासरी जाताना वाटेत विचार करत होती की तिकडचे लोक कसे असतील, माझं तिथं जगणं कसं होईल, मी त्या घरात ॲडजस्ट होईल ना. ती भविष्याचा विचार करत होती. नववधू असताना काही स्वप्न असतात. ती श्रीमंत घराण्याची सून झाली होती. सगळं काही सहज जुळून आलं होतं.
ती एक खऱ्या सत्यावर विश्वास ठेवणारी मुलगी होती. ती त्या घरातील रीतिरिवाजांपासून अलिप्त होती. तिला वाटत होतं की तिचा नवरा तिच्यावर प्रेम करेल. पण जेव्हा त्यांची पहिली रात्र झाली तेव्हा तिचा नवरा काहीच बोलला नाही. त्यांच्यात संवादच झाला नाही आणि काहीही झालं नाही. अंजलीचा नवरा मयूर तिच्यासोबत फारच कोरडेपणाने वागत होता. त्यांच्यात औपचारिक नातं होतं व हे लग्नानंतर बरेच दिवस असंच चालू होतं. हे सगळं पाहून ती खूप उदास झाली. तिच्या मनात विचार येई की मी जबरदस्ती त्यांच्या कुटुंबात आली आहे का? माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला त्रास होत आहे का? आणि त्यांनी हे जबरदस्तीचं नातं माझ्यासोबत बांधलेलं आहे का? असा विचार करत करत ती खूप त्रस्त झाली होती. तिची तब्येतही खूप खराब होऊ लागली होती. तिला ताप आला होता. तेव्हा सर्व तिकडचे लोक तिला टाळू लागले. कोण तिच्याजवळ आलं नाही. एरवी जे सहसा तिच्या खूप जवळ असायचे, पण आता या परिस्थितीत तिच्याकडे बघणंही त्यांना जमत नव्हतं. अंजलीचं खाणं पिणं कोणालाही महत्त्वाचं नव्हतं. तिच्याजवळ कोणी आलं नाही की तिला कोणीही पाण्याबद्दल देखील विचारलं नाही. मग तेव्हा ती स्वतःहून उठून पाणी घ्यायची. सर्वांचे असे वागणे पाहून ती खूप आश्चर्यचकित होत होती. हे लोक किती कठोर मनाचे आहेत असा विचार ती नेहमीच करत होती. अंजली, तू या कठोर मनाच्या लोकांमध्ये का आली आहेस? इथे तुझं काहीही चालत नाही आणि तूही त्यांना आवडत नाहीस. तू या श्रीमंत घरची सून बनून आली आहेस. कोणाचं वाईट काही केलं नाही ना? ना कुठलं भांडण झालं आहे? काहीच दिवसापूर्वी तर आली आहे आणि तुझा चेहरा पण एवढा वाईट नाही आहे. पण मग हे सगळे चाललेलं आहे तरी काय? तिने देवाला प्रार्थना केली. आता तिला स्वतःलाच तंदुरुस्त व्हायला हवं होतं. उठून कामं करावी आणि त्या सगळ्या कठोर मनाच्या लोकांना दाखवून द्यावं की आजारी व्यक्तीसोबत कसं वागलं जातं. ती स्वतःच काही दिवसात बरी झाली. ती किचनमध्ये गेली. कामात ती आपला वेळ घालवायची. तिला थोडं चांगलं वाटायचं. एकदा रात्री तिने मयूरला त्यांच्या घरच्यांविषयी तक्रार केली की ती आजारी असताना कोणीही औषध आणले नाहीत, की ती आजारी असताना तिच्याजवळ देखील कोणी आलं नाही. तर त्याने उत्तर दिलं, तुम्ही गरीब लोक फारच भावनिक असता. तुमच्यामध्ये का इतका जास्त भावना असतात? अरे, ताप असलेल्या व्यक्तीपासून दूर राहायचं असतं, नाहीतर इतरांना देखील ताप येऊ शकतो. आणि तू शिक्षित आहेस ना? एवढंही तुला कळत नाही का? मयूरच्या तोंडून हे सगळं ऐकून अंजलीच्या मनाचे अगदी तुकडे तुकडे झाले. ती दुखावली गेली. ते कदाचित असं बोलत होते कारण आम्ही त्यांच्यासारखे श्रीमंत नव्हतो असा विचार करू लागली. आम्ही मिडल क्लासमधले गरीब लोक होतो. मग हळूहळू तिलाही काही समजायला लागलं होतं. सत्य परिस्थिती हळूहळू समोर येत होती. आयुष्याच्या या टप्प्यावर तिला जाणवलं की श्रीमंत कुटुंबाची सून होऊन ती फक्त एक पुतळा झाली होती. तेथे तिच्या भावनेला महत्त्व नव्हतं की तिचा सन्मान नव्हता. तिचं मन अगदी तुटून गेलं. आता काही बोलणं किंवा म्हणणं सर्वच व्यर्थ होतं. जेव्हा शेजारी लोक, नातेवाईक नवीन नवरी म्हणून तिला पाहायला यायचे तेव्हा म्हणायचे, हुंड्यात काय आणलं आहेस की नाही? गरीब घरातून आली आहेस ना? मग ती तेव्हा काहीच बोलत नव्हती. असेच खूप दिवस विचित्र जात होते. अंजली दिवसभर सर्वांसाठी किचनमध्ये नवनवीन पदार्थ बनवत असायची. पण त्याचं काहीच कौतुक होत नव्हतं. उलट तिला हे ऐकून घ्यावं लागायचं की तुला तर काहीही नीट बनवता येत नाही. हे काय बनवलं आहे? तू हे का केलं नाही? असं देशी जेवण कोणी खातं का? आमच्याकडे असं जेवण बनवत नाहीत. ते सर्वजण तिच्या चुकांवर लक्ष देत होते. कोणी पाहुणे शेजारी यायचे तेव्हा लगेच बोलायला सुरुवात करायची की हिला तर कोणताही नीटपणा नाही. आईवडिलांनी चांगले संस्कारच दिलेले नाहीत. ती शांत बसून गप्प ऐकत राहायची. कारण अंजलीचा स्वतःचा नवरा तिच्याबरोबर खुश नव्हता, तर ती कोणाला तक्रार करणार होती? लग्नाच्या फक्त 6 महिन्यातच ही अशी अवस्था होती. अंजलीसुद्धा आता खूप कंटाळलेली होती. तिच्यासाठी यापेक्षा मोठं दुःख काही नव्हतं. खरं तर ती आळशी नव्हती की तिला चांगले संस्कार नव्हते असंही काही नव्हतं. तर तिचा स्वभाव चांगला होता. पण मग लोक तिला असं का बोलायचे हेच तिला मात्र कळायचं नव्हतं. ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी गेली तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळे प्रश्न विचारले. आमची मुलगी राणीसारखी तेथे राहत असेल ना? नोकर तुझ्या मागे पुढे फिरत असतील? पण ती कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. कारण तेथे सत्य परिस्थिती काय आहे हे तिलाच माहिती होतं आणि तिचं दुःख तिला कोणालाही काही सांगण्याची तिच्यात ताकदच नव्हती. तेव्हा ती दुःख दूर करण्यासाठी रात्री एकटेपणी डायरी लिहायची. पण आता त्यालाही काही अर्थ राहिलेला नव्हता असं तिला वाटायचं. रात्री जागून काय करायचं असं वाटायचं.
मग डायरीचा आधारही संपला. मयूर रात्री उशिरा घरी परत येत असे. तिला झोप येत नसे. तिचे लग्नापूर्वीचे आयुष्य खूप शांततेने गेले होते. घरच्यांनी काळजी घेतली होती. ते म्हणायचे की तू सगळ्या प्रकारच्या अडचणींमध्ये संयमाने सामना करू शकतेस. पण इथे तर संयमाचा अंत होत आला होता. बऱ्याचदा ती उदास असायची आणि ही उदासी तिच्यासाठी विचित्र झाली होती. ती अलीकडे सासरी खूपच शांत शांत होती. कोणासोबतच फारशी बोलत नसायची. तेव्हा घरातले लोक म्हणायचे की ही मुलगी घरात अशुभता पसरवते आहे. तेव्हा अंजलीला मावशीचे शब्द आठवले की ती म्हणायची, माणूस आपलं नशीब स्वतः तयार करतो. पण हे माझ्या नशिबाचे भोग नाही तर अजून काय असू शकतं? अंजली तिच्या सासरमध्ये प्रेमाचा, आपलेपणाचा दिवा पेटवण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहिली. ती तिच्या सासरच्या लोकांसोबत व नवऱ्यासोबतही नेहमीच भावनिकतेने वागत राहिली. तिने स्वतःला त्या घरासाठी समर्पित केलं होतं, पण ती त्यामध्ये अपयशी ठरली. ते त्यांच्या मुलाची काळजी घेण्यात मग्न होते. अंजलीचे कोणतेही वागणे त्यांना आवडत नव्हते. तिने कितीही प्रयत्न केले तरी ते कुठेतरी कमीच पडत होते. एके दिवशी मयूर बाहेरून आला आणि जेवण न करता झोपला. तेव्हा अंजली त्याच्याकडे गेली आणि विचारली, तुमची तब्येत ठीक आहे का? त्याने काही उत्तर दिलं नाही. मग त्याच्याजवळ अंजली बसली आणि डोकं दाबायला लागली. पण त्या निर्दयी माणसाने अचानक तिला जोराने धक्का दिला की ती खालीच पडली. तो म्हणाला, मी तुला नोकरानी म्हणून आणलं आहे का? हे शब्द तिच्या कानात घुमत होते. तिचं मन बधीर झालं. पुढे तो रागातच बोलला, आमच्यासारख्या श्रीमंत घरात तुझ्यासारखी पत्नी कधीच आली नसती. पण आमचंच दुर्दैव. ती रडतच म्हणाली, यात माझी काय चूक आहे? मयूर डोळे मोठे करत म्हणाला, तुला नवऱ्याला तर खुश ठेवणं येत नाही आणि तुला कोणालाही खुश ठेवणं येत नाही. पण मला तर सगळ्यांना खुश ठेवायचं होतं. पण तुमच्या घरात कोणालाही माझं समाधान नाही की किंमत नाही. पण मग मी शेवटी काय करावं? त्यावर तन्मय बोलतो, काहीही करू नकोस. फक्त मला यातून मुक्त कर आणि तू तुझ्या माहेरी निघून जा. हे ऐकून अंजली सुन्न झाली आणि विचार करू लागली, हा माणूस एक तर दगडासारखा कठीण मनाचा आहे किंवा त्याला भावनांचं काहीही कळत नाही. खरं तर तो मला ओळखूच शकला नाही. ज्या व्यक्तीसाठी मी आतापर्यंत सर्व सहन करत होते, ज्याच्याकडून मला कुठेतरी एक आशा होती, तो आज असा बोलत आहे. त्यापुढे अंजलीचा त्रास वाढतच गेला आणि ती जिवंत असूनही मृतप्राय झाली होती. एक दिवस तिच्या श्वासाने तिच्यातील सवयीप्रमाणे तिच्यासोबत गप्पांतच काहीतरी बोलायला सुरुवात केली. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस तिची आई तिला भेटायला तिच्या सासरी आली. तेव्हा अंजलीने तिला जवळ घेतलं आणि तिने तिची विचारपूस केली. मग आईच्या कुशीत गेलेली अंजली तिला तिच्या वेदना सांगू लागली. पण इतक्यात अंजलीची सासू तिथे आली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलीला काहीच शिकवलं नाही का? तिला नवऱ्याला खुश ठेवणं येत नाही आणि आम्हा घरच्यांना देखील त्रास देत असते. एक काम नीट करता येत नाही. आई हे ऐकून एकदम शांत झाली. अंजली आईला घेऊन त्यांच्या खोलीत घेऊन गेली. अंजलीचं दुःख ऐकून आई अंजलीला सोबत घेऊन जाण्यास तयार झाली. ही गोष्ट खूप मोठी झाली. त्यांनी अंजलीच्या आईलाही दोष दिला. ते काहीही त्यांना बोलू लागले. अंजलीच्या सासू बोलतात की तुम्ही दोघीही घरातून बाहेर निघून जा. येथे तुम्हाला थांबण्याचा काहीच अधिकार नाही. तेव्हा मात्र अंजली ते सहन करू शकली नाही आणि मग रागाने अंजलीने आईचा हात धरून ती त्या दोघीही घरातून तेथून निघून आल्या. ही गोष्ट अंजलीच्या भावांना कळाली. त्यांना देखील खूप राग आला आणि त्या लोकांवर टीका सुरू झाली. हे सर्व कोणी सहन करू शकत नाही. पण अंजलीने कोणतेही भांडण टाळले, कारण अंजलीला आशा होती की मयूर तिला कधी ना कधी घ्यायला येईल. पण तसं काही झालं नाही. उलट त्यांनी तिच्या घरी नोटीस पाठवली आणि म्हणाले की तू माझ्या घरातून पैसे आणि दागिने चोरलेस. ते वाचून अंजली व तिच्या आईने विचार केला की आता या लोकांना धडा शिकवायचा आहे. आता दोन्ही घरामध्ये खटला सुरू झाला. आईवडिलांची त्रास पाहून अंजलीला वाटलं की देवाने मला या जगात का पाठवलं आहे? माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात माझ्यामुळे त्रास होत आहे. माझ्याऐवजी चौथा भाऊच जन्मला असता तर किती बरं झालं असतं. त्यानंतर खटला बराच काळ चालला. चांगल्या लोकांनी या खटल्यात आईवडिलांना मदत केली आणि आरोप चुकीचे सिद्ध झाले. उलट मयूरवर हरकत झाली आणि न्यायालयाने निर्णय दिला. अंजलीला देखील खटल्याचा खर्चही त्याला द्यावा लागला.
अंजलीला सासरी जाणं शक्यच नव्हतं आणि मयूरने बदला घ्यायचं ठरवलं होतं. परिस्थिती आणखीनच त्यामध्ये बिकट झाली. त्यामुळे अंजलीने नोकरी करण्याचं ठरवलं. तिने अर्ज केला आणि इंटरव्ह्यूला गेली. तिला असं वाटत होतं की काही बाहेरच्या गावात लोक तिच्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत. त्यामुळे घाबरून ती जायची. तिच्यासाठी बाहेर पडणं सोपं नव्हतं. बाहेरील जगाला सामोरे जाण्याची सवय तिला मुळीच नव्हती. तिचं मन खचून गेलं. शेवटी एक चांगली नोकरी मिळाली. घरात गरिबीची स्थिती होती, पण शेवटी हळूहळू सर्व काही ठीक होत गेलं आणि ती आरामशीर आणि शांत जीवन जगू लागली. अंजली एकटी असताना विचार करायची की देवाने मयूरसारख्या माणसाला माझ्यासोबत ठेवलं नाही ते बरंच झालं. कारण अशा स्वार्थी लोकांसोबत न राहणं केव्हा देखील चांगलंच आहे. आता रोज ती ऑफिसमध्ये खूप व्यस्त असायची. एक दिवस तिथे तो आला. तो लाजलेला उभा होता आणि बोलला, "ऐक ना, ही नोकरी सोड. आम्हाला लोक नावं ठेवायला लागली आहेत. लोक माझ्यावर हसत आहेत. कृपया माझा अपमान करू नकोस. मागचे सर्व विसरून माझ्यासोबत घरी चल." तेव्हा अंजलीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिली आणि म्हणाली, "तुला तेव्हा जगाची काळजी नव्हती का? जेव्हा मला तू न्यायालयात खेचलं होतंस, माझ्यावर चोरीचा आरोप लावला होतास आणि मला सगळ्यांच्या समोर लाजिरवाणं केलं होतंस, तेव्हा तुला लाज वाटली नाही का? तेव्हा माझ्या आईवडिलांना आणि भावांना किती त्रास सहन करावा लागला होता आणि मी इथे कोणतंही चुकीचं काम करत नाही की मी इथे कोणतीही भीक मागत नाही, तर मी इथे एक सन्मानाची नोकरी करत आहे. आज तुम्ही कोणत्या नात्याने आणि कोणत्या अधिकाराने मला घ्यायला आला आहात? मी स्वतः तुमच्या घरातून बाहेर पडलेले नव्हते, तर मला आणि माझ्या आईला घराबाहेर काढलं गेलं होतं आणि त्यानंतरही तुम्ही माझ्या माहेरी मला घ्यायला पण आले नव्हते, तर उलट कोर्टामध्ये माझी बदनामी केली, माझ्यावर चोरीचा आरोप लावला." मयूर बोलतो, "अंजली, मला माफ कर. तेव्हाची परिस्थिती हाताबाहेर होती. आईवडिलांच्या सांगण्यावरून मी तसा वागत गेलो आणि माझ्या घरच्यांनी मला भडकवलं होतं. तो कोणत्यातरी संकटात होता." मयूर रडत म्हणाला, "मला माझी चूक कळली आहे. तू मला माफ कर. मला एक संधी दे." त्याला समोर रडताना पाहून अंजलीचं मन थंड झालं होतं. एक दीर्घ श्वास तिने घेतला आणि म्हणाली, "आता तर न्यायालयाला निर्णय द्यावाच लागेल." हे ऐकून तो दुःखी मनाने शेवटी तो गेला. अंजली आता त्यांच्या घरी परत जाणार नव्हती, जिथे माणसाला काहीच किंमत नाही. त्यांना फक्त सुनेच्या रूपात एक कामवाली पाहिजे होती. काही दिवसांनी न्यायालयाने निकाल दिला, जो अंजलीच्या बाजूने होता. त्यानंतर ते सर्व प्रकरण संपलं. आज ती एक यशस्वी महिला आहे आणि फारच आरामात जीवन जगत आहे, तेही कोणावर देखील अवलंबून न राहता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.